अकोल्यामध्ये आज महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक पार पडतेय। भाजप सत्ता राखणार की विरोधक चमत्कार करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। महापौर पदासाठी भाजपच्या शारदा खेडकर आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या सुरेखा काळे यांच्यात लढत होणार आहे, तर उपमहापौर पदासाठी काँग्रेसचे आझाद खान आणि भाजपचे अमोल गोगे यांच्यात लढत होणार आहे। महापौर पदासाठी भाजपकडून उमेदवारी दाखल केलेल्या कल्पना गोटफोडे माघार घेणार आहेत, तर उपमहापौर पदासाठी उमेदवारी दाखल केलेले अमोल मोहोकार आणि अपक्ष आशिष पवित्रकार उमेदवारी अर्ज मागे घेणार आहेत। भाजपनं 80 सदस्यांच्या अकोला महापालिकेत अकोला सुधार आघाडी नावानं 44 नगरसेवकांचा गट नोंदणीकृत केलाय। यामध्ये भाजपचे 38, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 3, शिंदेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि अपक्ष प्रत्येकी 1-1 असे 44 नगरसेवक आहेत। अकोला महापालिकेत भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीत सामील झालेल्या 6 नगरसेवकांपैकी 4 नगरसेवक मुस्लिम आहेत आणि या मुस्लिम नगरसेवकांनी भाजपसोबत जाऊ नये म्हणून काँग्रेससह मुस्लिम समाजाचाही मोठा विरोध आणि दबाव त्यांच्यावर आहे। तर भाजपसोबत गेलेल्या राष्ट्रवादीच्या नगरसेविकेच्या पतीसोबतचा जुना व्हिडिओ काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांच्याकडून पोस्ट करण्यात आलाय। या व्हिडिओमध्ये राष्ट्रवादीच्या नगरसेविका नरगिस परवीन खान यांचे पती आणि माजी नगरसेवक फैयाज खान दिसतायत। चल मेरे भाई हे गाणं या व्हिडिओमध्ये वाजतंय, तर साजिद खान पठाण यांनी अकोला महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीत आम्ही चमत्कार करून दाखवत असल्याचं म्हटलंय। आपल्याकडे बहुमतापेक्षा 2 नगरसेवक जास्त असल्याचा दावाही त्यांनी केलाय। त्यामुळे अकोला महापालिकेत कोणाचा महापौर होणार याकडे लक्ष लागलंय। महापौर बनाने जा रहे हैं और निश्चित विजय हमारी होंगी। स्टैंड हमारे पास में है। कल पूरा अकोला देखेगा कि महाविकास आघाड़ी का महापौर चुनकर आएगा और उपमहापौर चुनकर आएगा। बहुमत के ऊपर 2 वोट है हमारे पास। 41 लगते हैं, उसके ऊपर 2 वोट हमारे पास में एक्स्ट्रा है। चंद्रपूरमध्ये महापौर भाजपचाच व्हावा यासाठी